हाँ राहुल भाई क्या राइडिंग करते हैं, ऑफ राइड करते राहुल भाई। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा टेक्स्टल ज्यांनी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 11 वाजले आणि आता आपण आपल्या एका नव्या ट्रेकसाठी निघालो. चला तर आपण भेटूया थोड्या वेळात. तर मित्रांनो, आता आपण मला वाटतं अजून 1 तास लागेल आणि आता आपण इथे टेंट लावणार आहोत. तर सकाळचे वाजले 4:30 आणि डोळ्यावरती खूप झोप आहे, त्यामुळे आपण आता इथे स्टे करणार आहोत. तर भेटूया सकाळी. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय पाचनळीला, जो हरिश्चंद्रगडाचा बेस विलेज आहे. आणि इथे हॉटेल सह्याद्रीमध्ये आपण नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता करून आपण चढाई सुरुवात करणार आहोत. हा रोड आहे रे मंडळी. आता आम्ही चाललोय हपाट्याच्या कड्याकडे आणि तिथला रोड बघा कसा बनवलाय. हा राहुल भाई काय राइडिंग करते हैं, ऑफ राइड करते राहुल भाई. तर मित्रांनो, प्लॅनिंगमध्ये थोडंसं चेंज आहे. आता आपण हरिश्चंद्रगडाच्या ऐवजी आता हपाट्याचा कडा आहे तो आपण आधी जाणार आहोत. फुल ऑफ रोडिंग झाली आहे आणि आता पावसाची सुद्धा सुरुवात झाली आहे. तर अजूनसुद्धा आपल्याला थोडा वेळ लागणार आहे पोचायला आणि पावसाने हजेरी लावलेली आहे. पहिला पाऊस आणि हरिश्चंद्रगड खूप सुंदर वाटतं आहे. हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे सगळं वन विभागाने केलेले आहेत. आणखी बरेच शेल्टर वगैरे लावलेले आहेत जागोजागी विश्रांतीसाठी, किंवा हे असे काही सुशोभीकरण केलेले आहेत. खूप छान असं आपली बाईक इथे आता लावली आणि आपण थोडंसं इथे थांबणार आहोत, कारण पाऊस आता जोरात येणार आहे अशी दाट शक्यता आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, पूर्ण धुक्याने हरिश्चंद्रगड लपलेला आहे. खूप छान वाटतंय आजचा प्रवास आणि आजचा हा दिवस खूप सुंदर असा. तर मंडळीनं फायनली खूप ऑफ रोडिंग करून आपण आता हपाट्याच्या कडावरती आलोय. हा सिमिलर आहे कोकण कडा सारखाच. तुम्ही पाहू शकता बाजूला रेलिंग लागले आणि खूप छान असा वातावरण या ठिकाणी सुद्धा निर्माण झालं आहे. तर मंडळीनं तुम्ही पाहू शकता, हे बघा सेम टू सेम कोकण कडा. आणि हा समोरचा हा सुंदर असा व्ह्यू आणि आजूबाजूचा हा परिसर. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर नक्की या, कारण कोकण कडावरती आज खूप जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. हरिश्चंद्रगडावरती हरिश्चंद्रेश्वराचं मंदिरसुद्धा आहे, त्यामुळे सुद्धा गर्दी असू शकते. परंतु जर तुम्हाला कोकण कडाच बघायचा असेल तर तुम्ही नक्की हपाट्याचा कडा देखील एकदा विजिट करू शकता. खूप सुंदर असा ठिकाण आहे हे आणि खूप कमी गर्दी आहे, गर्दी नाहीच आहे.
अगदीच मी म्हणतोय की 1% गर्दी असते. खूप कमी लोकांना हे ठिकाण माहिती आहे, त्यामुळे खूप कमी लोक या ठिकाणाला भेट देतात. मित्रांनो, आता आपण या ठिकाणाहून निघणार आहोत. आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 तास या ठिकाणी थांबलो होतो. आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आता आपण या हापाट्याच्या कडावरून आपण आता निघतोय आणि आता आपण हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चाललो आहे. परंतु मध्येच एक वाहती नदी आहे, तर आपण त्या ठिकाणी स्नान करणार आहोत. कारण सकाळपासून आपण असेच बुरशे फिरतोय, आंघोळ केलेली नव्हती. तर आता आपण त्या ठिकाणी आंघोळ करूया आणि मग आपण हरिश्चंद्रगडाची चढाई करायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण आजचा हा डे 1 आहे, पहिला दिवस आहे. त्यानंतर आणखी एक दुसरा दिवस म्हणजे आपण उद्याचा दिवससुद्धा आपण हरिश्चंद्रगडावरती असणार आहोत. तर मित्रांनो, स्टे ट्यून. तर मित्रांनो, आता आपला हा हरिश्चंद्रगडाचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आपल्यासोबत आहेत स्वप्नील बालदे. सर नमस्कार मंडळी. तर गेल्या वर्षी आम्ही दोघांनी हरिश्चंद्रगडाचा हा ट्रेक कंप्लीट केला होता विथ कॅम्पिंग, आणि सेम याही वेळी आम्ही 2-4 जण आम्ही कॅम्पिंग करणार आहोत हरिश्चंद्रगडावरती. गेल्या आपण 5 लोक होते ना. हो, या वर्षी 4 लोक. ओके. तर आपण स्वप्नीलला विचारूया, तर आज आपला आजच्या दिवसातला काय प्लॅन आहे? मला आज पहिल्यांदा असं वाटतं की पहिल्यांदा आपण गडावर जाऊया आणि एकदा केदारेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिर ते पाहूया आणि तिथे पाणी पिऊया. तिथून मग कोकणकडा कॅम्पिंग आणि नेक्स्ट डे तारामती शिखर आणि गणेश गुहा. हे लोकेशन आमचा फिरायचा प्लॅनिंग आहे. बघूया तो किती वर्कआउट होतो, कारण वरती गेल्यानंतर जे क्लायमेट असतो आणि पाऊस आणि गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला पाऊस भेटला होता. प्लॅन करतो तो सर्व चेंज होतो. त्यामुळे मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला हरिश्चंद्रगडावरती पाऊस भेटला होता आणि याही वेळेस आपल्याला पाऊस मिळाला. तो खाली, अजून वरती काही सांगता येत नाही. वरती गेल्या टायमाला आपण जेवलेलं रात्री आणि झोपाय टायमाला जो वारा, वादळ आणि पाऊस सुरू झाला सोबत एकत्र, तो सकाळपर्यंत. त्यानंतर आम्हाला काही म्हणजे खाण्यापिण्याचे पण वांदे झाले होते गेल्या टायमाला. पण ह्यावेळी मजा येईल नक्कीच. तर मित्रांनो, फायनली आता आपण हरिश्चंद्रगडावरती येऊन पोचलो आहे आणि हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता. चला तर आता आपण दर्शन घेऊया, कारण आता आपल्याला इथून कोकणकडावरती जायचं आहे. सायंकाळ व्हायच्या आत, सनसेटच्या वेळी आपल्याला तिथे पोचायचं आहे. चला तर पटापट दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे कोकणकडाकडे. हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन खूप फास्टमध्ये घेतलं आणि आता आपल्याला पोहोचायचं आहे कोकणकडा. कारण कोकणकडाला जायलाच आपल्याला पाऊण तास तरी लागेल. त्यासाठी घाई, संध्याकाळ व्हायच्या आत आपल्याला तिथे जाऊन टेंटसुद्धा लावायचं आहे आणि आपल्याला जे रात्रीचं जेवणाचं मील आहे ते प्रिपेअर करायचं आहे. त्यासाठी घाई चालली आहे. वाटेतच आपण ही करवंद, आंबे आणि जांभळं असा हा रानमेवा आपण इथल्या जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण विकत घेतलेला आहे रात्री खाण्यासाठी. चला तर आता आपण भेटूया डायरेक्ट कोकणकडावरती. शुभ संध्याकाळ मित्रांनो. आता आपण कोकणकडावरती येऊन पोचलो आहे आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि आपण हरिश्चंद्रगडाचा जो हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर होतं तिथलं दर्शन झाल्यानंतर आपण आता कोकणकडावरती येऊन पोचलो आहे. कारण आता आपण याच ठिकाणी गेल्या वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी टेंट टाकणार. मंडळीनो, काल आपण रात्री 11:30 वाजता घरातून निघालो होतो आणि आपण बाईकने 4 जण इकून आलो होतो. आधी आपण हापाट्याचा जो कडा होता तो आपण पाहिला होता.
त्यानंतर हरिश्चंद्रगडाचा ट्रेक आपला दुपारी 2:30 वाजल्यापासून चालू झाला होता. तो आता आपला शेवट संध्याकाळी 5:30 वाजता कोकणकडावरती येऊन पोचला आहे. आणि आता आपण या ठिकाणी आजची ही रात्र या ठिकाणी आपण राहणार आहोत, स्टे करणार आहोत, कॅम्पिंग करणार आहोत. गेल्या वर्षी आपण याच मे एंडला आणि जून स्टार्टिंगला आपण आलो होतो आणि त्यावेळी या ठिकाणी संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात वादळी वारा झाला होता आणि खूप जास्त पाऊस पडला होता. आणि सकाळी जो वातावरण होता, हा खूप आल्हाददायक वातावरण होता. या ठिकाणी संपूर्ण धुका पसरला होता आणि मला वाटतं उद्या सकाळी तुम्हाला हाच माहोल उद्या सकाळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, खूप छान वाटते आणि खूप भारी आजचा ट्रेक होता आणि आम्ही खूप जास्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. मग ती बाईक राईड असेल किंवा ट्रेक असेल आणि आज रात्रीचं कॅम्पिंगसुद्धा आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहोत. आणि थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय. धन्यवाद मित्रांनो. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. अपकमिंग सगळ्या व्हिडिओ आपल्या ट्रेकिंगच्या असणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मंडळीनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत असेल. कदाचित वाऱ्यामुळे थोडासा कमी येत असेल, परंतु येत असावा. तर मित्रांनो, मी आजच्या या व्हिडिओतून एकच तुम्हाला संदेश देईन की आयुष्यात प्रवास करा, कारण आयुष्य खूप छोटं आहे. खूप दुःख असतील आयुष्यात, सगळ्यांना दुःख असतात छोटे मोठी. प्रत्येकाला वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे, पण असं नाही आहे. हे सगळी दुःख विसरायची असतील तर आयुष्यात एकदा तरी प्रवास करा. मी तर म्हणतो नेहमी रोज करा, एकदा तरी नाही पण रोज करा. नक्की तुमची दुःख सगळी तुम्ही विसरून जाल. आपण कुठे आहोत? कोकणकडा. कोकण कड्यावरून काय बघतोय? सूर्यास्त. आता कसं वाटतंय? पुढे कोण म्हणत होता? जास्तीत जास्त कमीत कमी लावा. जास्तीत जास्त बघ ना, तर बघ तर. तर मंडळीनो, आता आपला हा टेंट आपण उभा करून झालेला आहे आणि आपल्या सोबत आजूबाजूला खूप लोकांचे टेंट आहेत या ठिकाणी कोकण कड्यावरती. तर मंडळीनो, आता आपण या ठिकाणी आपल्या जेवणाचं बघणार आहोत, जेवणाची सोय करणार आहोत. आपल्याकडे गॅस तर आहेच, एक सिलेंडर आहे छोटा, आणि आता आपण इथे लाकडं जमा करून चूल पेटवणार, जेणेकरून थंडी लागणार आहे. तर या ठिकाणी तर थंडीची सोय म्हणून आपण लाकडं या ठिकाणी जाळून आपण या ठिकाणी जेवण करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण आज एक नवीन मेनू आपण या ठिकाणी ट्राय करणार आहोत. तर मित्रांनो, आपण थोड्या वेळाने करूया सुरुवात. आता आपण बॅगा आतमध्ये टेंटमध्ये ठेवूया. चला. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आता आपण जेवणाची तयारी चालू केलेली आहे. या इथे चूल पेटवलेली आहे आणि हे सगळं आपलं आजचं जिन्नस. आणि हे आहे कांदा भाजीचं सामग्री रेडी आहे. ही जर मोठं लाकडं शिवाय मजा नाही येणार पेटवायला. आणि हा टेंटच्या बाजूचा ही बाजू काढ. माहोल.
पुढे पुढे बोल. तर मित्रांनो आता कांदा भजी तळण्याचा कार्यक्रम चाललाय. सरिता मॅडम कांदा भजी तळतात. थोड्या वेळा आपण टेस्ट घेणार आहोत. तर मित्रांनो आता भजी रेडी झाले. आता आपण टेस्ट करून बघूया. स्वप्नील घे. स्वप्नील सांगणार आहे आपल्याला भजीची टेस्ट. आज करून कांदा भजीचा बेस्ट आहे. त्याची टेस्ट चेक करूया. क्रिस्पी आणि सर्व म्हणजे मीठ कट मसाला जो पण आहे तो मस्त प्रॉपर झाला आहे. आणि मेन बरोबर त्यांनी ना फ्राय पण मस्त केले. तेवढ्यात तेवढे जास्त करून ओव्हर पण नाही. म्हणजे जरा काजर वगैरे असं काहीच नाही. मॅनेज पण तेवढ्यात तेवढं. भजी दादाने आणि सरिताने केले होते आणि खूप छान भजीची टेस्ट क्रिस्पी आणि क्रंची. तर मित्रांनो कांदा भजी तर झालेला आहे. आता हे बटाटा भजीचा बेत. हे बटाटा भजी तळते. बटाटा भजी घे. छानपैकी खिचडी आहे रात्रीच्या जेवणात. गरमागरम खिचडी. आणि हा बाजूचा सगळा माहोल संपूर्ण कोकणकडा परिसरात आता धुकं पसरलेलं आहे आणि थंडी सुद्धा आहे या ठिकाणी. कदाचित सकाळी पावसाची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो जेवायला या. तर मंडळी आता वाजले आहेत रात्रीचे 11 आणि आता आम्ही टेंटमध्ये आलो. आता खूप जास्त थकलो. आता झोपूया आपण आणि सकाळी थेट सनराईजला जाऊन आपण भेटूया. चलो बाय. गुड नाईट. बाय बाय. शुभ सकाळ मित्रांनो. आता सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि काल खूप जास्त थकल्यामुळे झोप लागली होती इतकी भारी. आणि आता जाग आली. ऑलरेडी सनराईज झालेला होता तरीसुद्धा आता आपण तुम्हाला इथला हरिश्चंद्रगड कोकणकडा येथील सनराईज तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता सनराईज झाला आहे ऑलरेडी. एक तासभर वगैरे झाला होता आणि अक्षरशः जाग येत नव्हती. डोळे उघडत नव्हते आणि तरीसुद्धा आपण उठलेलो आहोत. कारण आता आपल्याला इथून पुढे आणखी एक पॉईंट आहे तो सुद्धा करायचा आहे आणि तो झाल्यानंतर मग आपण या ठिकाणाहून निघणार आहोत. चला तर आता आधी चहा घेऊया. सरिताने चहा गेला आहे. चहा बिस्किट खाऊन आपण मग पुढचा प्रवास चालू करू. चलो फिर या चहा प्यायला या. तर मित्रांनो चहा ऑलरेडी झालेला आहे. तो फक्त आता गरम करायचं आहे. बघू शकता हा सीन. आणि मी आता त्याबरोबर तिथे चालले आमची वेळ. चहा बद्दे आमचा मागचे रात्रीचे 2 टेंट आहेत आणि त्याच्या पाठीमागे सूर्यदेव. हा स्पेशल टेंट होता तरी होता. तर मंडळींनो आता हा सकाळचा कोकणकडावरचा दृश्य. आता खूप लोक जमलेत. तर मंडळी आता हा कोकणकडावरचा तुम्ही दृश्य पाहताय. आता मला वाटतं क्लाउड गेले आहेत थोडे तिकडे आणि पाठीमागे थोडे आहेत. आणि आता आपण तारामती शिखराकडे जाऊया. इथून वरतीच आहे कोकणकडाच्या अगदी बाजूने वाट जायला आहे. आपण तिकडे जाऊन बघूया. फर्स्ट टाइम मी तिकडे चाललो. सो आपण ते एक्सप्लोअर करून मग आपण या तिकडून निघणार आहोत.
मित्रांनो आता आपण तारामती शिखराकडे चाललोय. आपला आजचा कॅम्प कोकणकडे इथून आपण तारामती शिखर पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहोत. याआधी आपण कोकणकड्यावरती कॅम्पिंग केलेली आहे, बट आपल्याला वरती जायला पुरेसा वेळ मिळत नाही. आज त्यातूनही आपण वेळ काढून वरचं तारामती शिखर पाहणार आहोत. आणि खूप प्रचंड घाई झाली आहे. आता सुद्धा 7:10 झाले. चहा पटापट आवरून आम्ही क्विक लगेच आम्ही वरच्या दिशेने धावत सुटलोय. बघू शकता किती दम लागलाय. आणि वरती हे असं घनदाट जंगल आहे कोकणकडाच्या अगदी वरच्या बाजूला. आणि मला वाटते कालच या ठिकाणी पाऊस पडून गेलाय. फायनली टोका जाऊन बघून ये जरा. तर मित्रांनो आपण तिकडून आलोय. अजून सुद्धा आपल्याला तारामती शिखराचं जे नेमकं पॉईंट आहे ते आपल्याला सापडत नाहीये. वाट लागली 10 मिनिटात. आणि आय थिंक ते आहे स्वप्नील. ते तिकडचं. यस. तर मंडळी आता आपण तारामती शिखराच्या दुसऱ्या टप्प्यावर चाललोय. आणि आता आपल्याला हा एक सीडी बॅच लागलाय. त्यामुळे खूप जास्त सोपं होतं ट्रेक या सीडीमुळं. कारण खाली तुम्ही बघू शकता कोणतीही पायरी नाही, कोणताही चढण्यासाठी आधार नाहीये. या सीडीचा खूप आधार आहे. माझ्यासारख्या सर्वच ट्रेकर्सना हे बघा. ब्लॉग यायला लावतो 2 वर्ष लावतो आणि आमचे व्हिडिओ पण घेत नाही. आम्ही आपले लगेच लगेच टाकू ते. हाय की नाही? हा? सुंदर वारा आहे ती. असं वाटतं की इथेच बसावं आणि हे सगळं सुख डोळ्यात सामावून घ्यावं. अप्रतिम. बापरे. पाहताय तुम्ही? बघायचं हे बघा किती सुंदर आहे. आणि इथला वारा अतिशय थंड वारा आहे इथे. बाबू हे बघ, हे स्वेटर माझं पडायचं वाऱ्याने. हा अनुभव खरंच सुखद होता. आई शपथ. सुंदर वातावरण आहे बघा. आणि आपण त्या ठिकाणाहून आलोय. हे माझ्या पाठीमागे बघताय तो कोकणकडा. त्याच्याही आपण खूप मागून आलोय. किंबहुना आता ते
दाखवता येत नसेल. अगदी ते नजरेच्या पलीकडे गेले ते बघा ते त्या साईडला. आणि मला वाटतं शेवटचं उंच शिखर आहे जे हरिश्चंद्रगडाचं तारामती शिखर म्हणतात त्याला. Oh my God. आपल्याला पाठ्यपुस्तकात भूगोलच्या विषयामध्ये जेव्हा आपल्याला शिकवलं जायचं की सगळ्यात उंच शिखर कळसुबाई तर आपण जाणारच आहोत, बट हे हरिश्चंद्रगड माझं हे सेकंड टाईम आहे आणि सेकंड टाईमसुद्धा हे 2 नंबरचं शिखर आपण सर केलेलं आहे. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्की या तारामती शिखराला व्हिजिट करा आणि तुमचं देखील स्वप्न एक जे उंच शिखराचं सर करण्याचं पूर्ण करा. चला तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट आपण सगळं पाहिलेलं आहे. आपण आता उतरायच्या तयारीला लागूया. आणखी काय असेल तर आपण थोडा वेळ एक्सप्लोर करू आणि मग निघूया. ओके. तर मित्रांनो, हे आता हे असे क्लाउड खालचे जे आता वरती संपूर्ण तारामातीच्या शिखराकडे चाललेत ते बघा, हे सगळे टॉपला आलेत आता. आणि बाकीचा जो खालचा परिसर आहे जो कोकणकडा किंवा हरिश्चंद्रगडाचा तो संपूर्ण आता धुक्याच्या चादरीत हरवून गेलाय. तर मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जो खाली धुका होता तो आता हा हळूहळू वरती येतोय बघा. आणि थोड्या वेळाने आम्ही सुद्धा या धुक्यात हरवून जाणार आहोत तारामतीप्रमाणेच. ऑलरेडी हरवून गेलोय या ठिकाणी. प्रेमात पडलो एकदम. चुम्मा जागा एकदम. आजपर्यंत खूप किल्ले गेले, त्यामध्ये हरिश्चंद्रगड आणि इथला हा तारामतीचा शिखर बेस्ट होता. हे बघा, मी एक टाइमलॅप्स सुद्धा बनवला या व्हिडिओमध्ये मी टाकणारच आहे. तो सुद्धा तुम्ही बघा की खालून धुका वरती येतोय आणि आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलाय. हे बघा, आता सूर्याची किरण सुद्धा झाकून गेलेत संपूर्ण. हा सगळ्यात टॉपचा पॉइंट आहे, टॉपचा विषय आहे. मंडळी, आता आपण तारामतीच्या टॉपवरती येऊन पोहोचलो. बघू शकता, हा सगळ्यात टॉप आहे. त्याच्यावरती कोणताच डोंगर किंवा शिखर शेवटचा शिखर आहे. त्याच्या खाली सगळे जे डोंगर आहेत सह्याद्री रांगा आहेत सगळ्यांच्या.
पण आपल्या खाली आहे. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय तो तर मित्रांनो, आता वाजले 10:30 आणि आता आपण पुन्हा कोकण कडावरती येऊन पोहोचलो. आणि आता आपण पटापट आपले टेंट काढणार आहोत आणि पुन्हा केदारेश्वर मंदिर पाहायचं आहे. आणि ते पाहून झाल्यावरती आपण मग उतरायला चालू करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणाहून निघतोय. आपले टेंट सर्व काढलेले आहेत आणि आपल्या बॅगसुद्धा आपण रेडी केल्या आहेत. आता आपण चाललोय हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे तिथे, आणि केदारलिंग म्हणून खाली एक मंदिर आहे, ते मंदिर सुद्धा आपण बघणार आहोत आणि दर्शन घेऊन मग आपण गड उतरायला सुरुवात करणार आहोत. आपल्याला जेमतेम 1:30 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला खाली गडाच्या पायथ्याशी जे पाचनई गाव आहे तर तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि तिथून आपला प्रवास पुन्हा आपला बाईक राईड चालू होणार आहे. ते रात्री संध्याकाळी 6 ते 7:30पर्यंत पोहोचायचा आपला मानस आहे. बघूयात आपण कसे पोहोचतोय. तर मित्रांनो, आता आपण हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ आलो आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. तिथे पाण्याचा हौद आहे ज्याला पुष्करणी म्हणतात. आणि ते आणखी एक छोटं मंदिर आहे त्याच्याच अगदी समोर. आणि त्या साईडला लेण्या आहेत वरच्या बाजूला. आणि तिकडे गणपतीचं मंदिर आहे जे त्याच लेण्यामध्ये आहे. तर मित्रांनो, इथे देखील खोदीव लेणी आहेत खाली या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की या लेण्यांचा वापर फार पूर्वी धान्य कोठारे म्हणून वापरला गेला असावा. आणि हा आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. त्याच्यासमोर हे पुष्करणी, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, हे आहे पुष्करणी. तुम्ही बघू शकता संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आणि हे तलाव आहे. चोहो बाजूने दगडी बांधकाम आणि हे अशी दगडांची रचना अत्यंत सुबकपणे हे बनवलेली गेलेली आहे. अजूनसुद्धा या मे महिन्यात भर उन्हात येथे प्राण्यांसाठी का होईना पण पाणी अवेलेबल आहे. हे ती गणपतीची एक सिंदूरमध्ये रंगवलेली मूर्ती आहे गणेशाची. तर मंडळींनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे दोन्ही मंदिराचं, हरिश्चंद्रेश्वराचं सुद्धा आणि केदारेश्वराचं सुद्धा. आता आपण इथून इथे कुठे जेवणाची सोय होते का ते बघूया. आणि मग जेवण करून आपण थेट उतरणार आहोत गडाच्या खाली. तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 2:45 आणि आता आपण पाचनई गावात म्हणजेच या बेस विलेजला हरिश्चंद्रगडाच्या येऊन पोचलो आहे. आता आपण बाईक केल्या होत्या पार्क तिकडे, तर आपण आता बाईक घेऊन आपला परतीचा प्रवास आता चालू होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास मी राहुल सैतवडेकर या व्हिडिओमधून रजा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.